काय म्हणत आहे, मी काय ऐकत नाही. पोलिसांची गायछेपी बघा कोणत्या पद्धतीमध्ये चालू आहे. रविराज साबळे अन्यायाविरुद्ध लढणारा तरुण, क्रांतिकारक भगतसिंग यांच्या विचारावर चालणारा हा तरुण. रविराज साबळे यांना नेमकी अटक का केली, रविराज साबळे यांना पोलीस का घेऊन गेले? मित्रांनो, रविराज साबळे हे तर आपल्या सर्व महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहे. ते नेहमीच आपले विचार, आपले जे काही क्रांतिकारी विचार आहेत ते नेहमी त्यांच्या शब्दातून मांडत असतात. त्यांनी ठरवलं, कालच त्यांच्या इंस्टाग्रामच्या एका पोस्टमधून, एका व्हिडिओमधून त्यांनी सांगितलं की मी कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट करणार आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट करण्यासाठी मी माझ्या गावापासून थेट दिल्लीपर्यंत पायी जाणार आहे. आणि त्यासाठी ते पायी निघाले सुद्धा होते. पायी निघत असताना ते अगोदर स्वतः दोघं तिघं होते त्यांचे मित्र, नंतर त्यांच्यासोबत खूप मोठा जमाव आणि गर्दी निर्माण होऊ लागली होती. ते ज्यावेळेस रस्त्यावर आले त्यावेळेस पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यांना विनंती केली की तुमच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, त्यामुळे आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. मग त्यावेळेस पोलिसांनी त्यांना गाडीमध्ये बसवलं, परंतु रविराज साबळे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी सांगितलं, साहेब आम्ही शांततेने आणि जे काही आपल्या संविधानाने दिलेला मार्ग आहे त्याला धरूनच आम्ही आमचं आंदोलन करत आहोत, त्यामुळे तुम्ही मला अटक करू नका किंवा मला तुम्ही घेऊन जाऊ नका. त्यावेळेस पोलीस म्हणले, आम्ही पण आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, आपल्या कायद्यानुसार असा तुम्हाला जमाव करता येणार नाही कुठल्या प्रकारचा, आणि असं रोडवर लोकांना त्रास होईल असं वागता येणार नाही, त्यामुळे तुम्ही आमच्या सोबत चला. मग पोलिसांनी त्यांना म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये, पोलिसाच्या गाडीमध्ये असं ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस रविराज साबळे हे ओरडायला लागले आणि ते म्हणाले, मला पाठीचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, कृपा करून मला असं दाबू नका, असं त्या व्हिडिओमध्ये ते म्हणताना दिसत आहे. आणि त्यावेळेस त्यांना प्रचंड त्रास झाला कारण ते खूप ओरडले असं या व्हिडिओमध्ये जाणवत होतं. मग त्यांना पोलिसांनी गाडीमध्ये बसवलं. त्यावेळेस ते म्हणाले, मला हा मारण्याचा डाव आहे पोलिसांचा. त्यावेळेस त्यांनी असा हा आरोप केला, परंतु पोलिसांनी त्यांना गाडीमध्ये घेऊन गेले होते आणि त्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कॉक्रोच जनता पार्टीला माझा पूर्ण सपोर्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला या घटनेविषयी काय वाटत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.